नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी आज करते मटण वडे. त्याच्यासाठी मी घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि हे घेतलं आहे मी 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडद डाळ, 1 चमचा धणे, 4-5 काळी मिऱ्या, 4-5 लवंग, 10-12 मेथीचे दाणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप. हे सगळं मी भाजून त्याची पावडर करून घेतली आहे. आणि पिठामध्ये घालणारे हळद, मीठ आणि मळण्यासाठी गरम पाणी. आता हे पीठ आपण मळून घेऊया. तर हे मी परातीमध्ये ओतून घेते आणि हे दोन्ही पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगली. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हळद, 1.5 चमचा हळद टाकली, छोटा चमचा आहे. आणि आता आपण टाकूया मीठ. आणि मीठ आणि हळद पूर्ण पिठाला आपण चोळून घेऊया. आणि आता आपल्याला गरम पाणी घालायचं मळायला. आणि आता आपण पीठ मळून आहे ना, हे चांगलं असा गोळा तयार करून एका वाडग्यामध्ये. आता आपलं पीठ तयार आहे मळलेलं. आता आपण ह्याला एका वाडग्यामध्ये ठेवून देऊया 4-5 तासासाठी. आणि आपण आता मटणाची तयारी करूया तोपर्यंत हे पीठ छान येईल. आता आपण गॅसवर कुकर ठेवूया. कुकरमध्ये तेल घातलं आहे फोडणीसाठी. आता त्याच्यामध्ये मी तेल तापलं, तेजपत्ता घातला आहे, दालचिनी घातली आहे, लवंग, काळी मिरी आणि एक मोठी वेलची घातली आहे. हे पण चांगलं तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये 2 कांदे घेतले बारीक करून फोडणीसाठी ते घातले. कांदा चांगला परतवून घ्यायचा. त्याच्यात 2 चमचे मीठ घालायचं. मीठ आणि कांदा चांगला परतवल्यावर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला मसाले, मालवणी मसाला, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. हे मसाले पण चांगले तेलावर परतून घ्यायचे. आणि हे परत त्याच्यानंतर आहे ना, मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून ठेवलं आहे. मी अगोदरच ते तयार करून ठेवते. आणि हे आता आपल्याला ह्या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. आणि हे मसाले परतवले की मी मटणाला आधीच मॅरिनेट करून ठेवले. ते मॅरिनेट केलेलं मटण आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचं. आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत जरा परतायचं आहे. आता चांगलं तेल सुटत आलं. आता आपण हे मटण टाकून घेऊया. आणि मटणामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. त्याच्यासाठी मी साईडला पाणी ठेवलं आहे गरम करायला. कारण गरम पाणी घातल्याने काय होईल, जरा मटण लवकर शिजेल. त्याच्यामुळे गरम पाणी घालायचं. आणि मी नेहमी कुकरलाच लावते मटण. छान लागते चव. तुम्ही पण करून बघा कुकरमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया गरम पाणी. ते चांगलं मसाला लागला ना मटणाला की आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. आणि 4 शिट्ट्या करायच्या कुकरच्या. 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. आणि ही व्हिडिओ आहे ना, रविवारची आहे. मला पोस्ट करायला वेळ नव्हता म्हणून आज मी सोमवारी पोस्ट करते. त्याच्यासाठी सॉरी. आता आपण ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. आणि कुकरच्या शिट्ट्या, कुकर थंड होईपर्यंत आपल्याला वडे करून घ्यायचे. आपण घातलेलं आहे ना, कुकर उकळून घेऊन आपण घ्यायचं. कढई ठेवूया. कढईमध्ये तेल तापत ठेवूया. तोपर्यंत आपण वडे थापून देऊया. वडे आपण आहे ना 4-5 थोडे, मी पुरी मेकरमध्येच वडे थापून घेते. चांगले पातळ होतात आणि लवकर शेकल्या जातात. अशा आता 2-4 थापून घेतो आणि मग आपण तळूया. तेल तापला की ह्याचा अंदाज घालायचा. ते त्याच्यामध्ये सोडायचे वडे. बघूया आपण तेल तापलं का. अजून तेल तापलं नाही आहे. आता तेल तापलं. आता आपण इथे वडा सोडूया. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? किती छान फुगतात ना वडे. आणि खूप छान लागतात का हे भाजणीचे वडे. तर सगळं भाजून घेतलं ना आपण, त्या डाळीचं नारळ वगैरे, त्याच्याने खूप छान वास येतो वड्यांना. आणि झटपट होतात ना. आता हे असे मी सगळे वडे करून घेते आणि मग तुम्हाला मी पूर्ण ताट भरून दाखवते मटण वड्याची रेसिपी. बघा कशी आवडली तुम्हाला. आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आता आपण कुकर थंड झालं आहे. आपण खोलून बघूया. मटण शिजलं छान, तरी सुटले चांगली मटणाला. आता आपण हे ढवळून प्लेटमध्ये काढून घेऊया. वडे पण तयार आहेत, मटण पण तयार आहे.
कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्ही पण करून बघा, आवडेल तुम्हाला. आता आपण ताटामध्ये काढूया. धन्यवाद.